नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण महाशिवरात्र विशेष अगदी झटपट होणारी रताळ्याची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत। रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते, त्यामुळे विशेष करून उपवासाच्या दिवशी रताळे खाण्याची प्रथा आहे। चला तर मग अशी हेल्दी रेसिपी बघूयात। त्यासाठी मी एक मीडियम आकाराचं रताळं होतं जे स्वच्छ धुवून उकडवून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे गार झालं की वरची त्याची जी साल आहे ती काढून टाकायची आहे आणि एका किसणीवर किसून घ्यायचं आहे। किसणीवर किसायचं नसेल तर तुम्ही हाताने मॅश करून घेतलं ना तरीही काही हरकत नाही। तर या ठिकाणी मी रताळं किसून घेतलं आहे। आता कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा इतकं साजूक तूप घ्यायचं आहे। यामध्ये मी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स या ठिकाणी वापरू शकतात। हलक्याशा सोनेरी रंगावर ड्रायफ्रूट्स आधी आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये जे रताळं किसून ठेवलेलं आहे ते टाकायचं आणि 2 मिनिटासाठी हे मंद आचेवर परतवायचं। अशा प्रकारे ना रताळं थोडंसं परतवून घेतल्यामुळे काय होतं की याला चव खूप छान येते। याआधीसुद्धा रताळ्याचा शिरा कसा बनवायचा हे पूनम बेसिक रेसिपीवर मी आधीच अपलोड केलं आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की सर्च करा। तर रताळं तर लहान मुलांच्या आहारात जरूर ठेवा। एक तर यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे ना डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे खूप चांगलं असतं। आता रताळं परतवलं गेलं की 1.5 कप मी यामध्ये दूध ॲड केलेलं आहे। रताळ्यानुसार दुधाची क्वांटिटी थोडीफार कमी जास्त होऊ शकते आणि 3 मोठे चमचे इतकी मी यामध्ये साखर टाकलेली आहे। रताळं आणि साखर मात्र दुधामध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुढील 5 ते 7 मिनिटासाठी आता ही मंद आचेवर खीर आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। तुम्ही अजून माझ्या चॅनलला आहे ना तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे। त्यानंतर यामध्ये चांगली 5-6 मिनिटं खीर उकळली की सगळ्यात शेवटी आपल्याला 3-4 वेलदोडे अगदी बारीक कुटून टाकायचे आहे। फ्रेश वेलदोड्याचा वापर करा, त्याने खीरेला चव छान येते। गरमागरम खीर मी या ठिकाणी सर्व केली आहे, वरतून पिस्त्याचे काप टाकून। हवं तर तुम्ही केसरसुद्धा शिजवताना टाकू शकतात, त्यानेसुद्धा या खीरेला रंग खूप छान येतो। तुम्हीसुद्धा अशी महाशिवरात्रीला आवर्जून रताळ्याची खीर करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।